फ्रेश लॉलीपॉप रेडी आहे। सो आपला अंडा फ्राय झालेला आहे। रेसिपी यांची अंडा करी भारी मस्त है। हाँ टेस्ट पण भारी है। तो मैं तो बोलता लॉलीपॉप ट्राई करो, बहुत अच्छा लॉलीपॉप है, यू शुड ट्राई दिस। फ्राय होतोय आणि तवा बोंबील फ्रायच्याच बाजूला चिलीचे पकोड़े पाहू शकता। चिलीचे पकोड़े सुद्धा होते हैं, कारण इधर बोंबिल खाया हम लोग ने नंबर 1 पूरा अंबरनाथ में। तो बोंबिल मैंने किधर खाया नहीं, बाकी जो भी डिश मांगा है एक नंबर 1। सो लावरी रेसिपी बनवणार आहे पण पाहू शकता। सो चला याला किचन मध्ये बनवायला घेऊया आपण। वेलकम बॅक टू माय चॅनल #लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो मी राजेश म्हात्रे। आज आपण आलो हॉटेल गावरण तडकावरती। हा नेवाले नाक्यापासून काही अंतरावरती आहे। डीमार्ट लागेल तुम्हाला अंबरनाथ बदलापूरला, आणि तिथून थोड्या पुढे अंतरावरती पेट्रोल पंप लागेल। तिथून लेफ्ट टर्न घ्यायचा आणि सरळ आतमध्ये यायचं। आणि मी नक्कीच मित्रांनो तुम्हाला लोकेशन प्रत्येक माझ्या जाऊ तिथे खाऊ व्हिडिओमध्ये शेअर करतो, या व्हिडिओमध्ये पण शेअर करतो। सो आज आपण गावरण तडकामध्ये आलो आणि चला आपण हॉटेल बघूया कसं आहे आणि त्यांच्या किचनमध्ये आपल्याला काय काय आज रेसिपी टेस्ट करायला भेटणार आहे ती सुद्धा आपण पाहूया। मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारची इथे सिटिंग अरेंजमेंट आहे। या साईडला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे आणि हा त्यांचा छोटासा किचन आहे। सो मित्रांनो आपण एक लावरी सांगितली। सो लावरी रेसिपी बनवणार आहे पण पाहू शकता। सो चला याला किचन मध्ये बनवायला घेऊया आपण। मित्रांनो लावरी आता आपली कुकर मध्ये होते। थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। त्याच्यानंतर थोडासा कच्चा कांदा टाकायचा। तो कांदा पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकायची। थोड़ा सा शाही जीरा टाकायचा। हलकासा एक जायफळचा तुकडा घ्यायचा। ते घेतल्यानंतर दोन तुकडे इलायची टाकायची। एक पीस स्टार फूल टाकायचा। एक 2 पत्ते तेजपत्ता टाकायचे। हलकासा वाटण टाकायचं।
काळा मसाला पाव किलो. त्याच्यानंतर आगरी मसाला पाव फ्राय, एक काला मसाला, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, चिकन मसाला, हळद. आता आपण लावरी टाकतो. याच्यात आता सर्व मसाले पडले. आता थोडासा वेळ घेऊया रेडी व्हायला. हां, मित्रांनो, अर्णवला अंडा फ्राय होताना बघायचं आहे आणि ती आग जी बाहेर येते ती दाखवायची होती म्हणून मी तुम्हाला खास व्हिडिओ घेतो. नाही तर अंडा फ्रायचा व्हिडिओ घ्यायची काही गरज नव्हती. पण तरी या बघूया. आता याच्यात होतं अंडा फ्राय आणि एकेच एका कस्टमरची लॉलीपॉप रेडी होते. दुसरे कस्टमर सुद्धा आलेले आहेत. फ्रेश लॉलीपॉप रेडी आहे. दुसरी एक फॅमिली आलेली आहे गावरण तडकाची इथे टेस्ट करण्यासाठी. कसा वाटला लॉलीपॉप? बहुत अच्छा है, मतलब आपको ट्राई करना चाहिए ये रेस्टोरेंट का फूड. तो मैं तो बोलता लॉलीपॉप ट्राई करो, बहुत अच्छा लॉलीपॉप है. यू शुड ट्राई दिस. यहाँ पे कैसे आए आप? यहाँ पे ही रहते हो या जाते जाते दिखा? नहीं, मैं इधर ही रहता हूँ. तो मेरे पापा ने मुझे इधर लाया इधर खाने के लिए. मेरे पापा ने बोला ये खाना, इधर का खाना बहुत अच्छा है. तो मैं बोला ठीक है आता हूँ. फिर मुझे बहुत अच्छा लगा खाना. आपने सजेस्ट किया यानी आपने यहाँ पे पहली बार कुछ ट्राई किया होगा? मैं हम लोग तो वेस्ट का है. मैं और मेरा कजन हम लोग तो हमेशा यहाँ पर आता हूँ. हाँ. और यहाँ कोई खाना मैं तुम्हें आज कजन को ये बोलो कि ये खाना हम लोग जो भी ऑर्डर किया सब टेस्टी है. आपने आप यहाँ पे आके क्या सजेस्ट करोगे? आपने यहाँ पे क्या अच्छा बढ़िया? बोम्बिल फिश, हम इधर बोम्बिल खाया हम लोग ने. नंबर 1 पूरा अंबरनाथ में तो बोम्बिल मैंने किधर खाया नहीं. बाकी जो भी डिश मांगा है एक नंबर 1 होमली फूड. मित्रांनो, पाहू शकता किचनमधून बाहेर आलो आहे आपण. पावसाचा जोरात वर्षा होत आहे आणि आपली गाडीसुद्धा भिजलेली आहे पूर्ण. आणि मित्रांनो, आपण इकडनं जात होतो तर आपल्याला गावरण तडका हॉटेल दिसला. सो म्हटलं चला आपल्या चॅनलमधून बरेच दिवस व्हिडिओ नव्हते तर गावरण तडकाची टेस्ट आपण आपल्या चॅनलमधून दाखवूया. सो आम्ही इथे लावरी मला आवडते. जिथे जिथे मी धाब्यावर जातो तेवढं तिथे लावरी चांगली होते म्हणून मी विचार केला की लावरी चिकन लपेटा घ्यायचा आणि एक अंडा फ्राय आपण घेणार आहोत. आणि ते आता लावरी होते कुकरला लावले आणि अंडा फ्राय काय पटकन होणार. तो झाला की आपण मी आणि माझ्या भावाचा मुलगा अर्णवसुद्धा आला आहे टेस्ट करण्यासाठी. दोघंजण आम्ही टेस्ट करणार आहे. आणि कसा वाटतो? पाऊस पडला अचानक. आता कसं जायचं आपण? कसं जायचं? थांबायला लागेल नाही तर मग भिजत जावं लागेल आपल्याला. तो थोड्या वेळातच आपली रेसिपी होईल. आपण ती टेस्ट करणार आहोत. कशी आहे ती टेस्ट आपण आपल्या चॅनलमधून दाखवणार. सो मित्रांनो, आवाज किती येईल मला माहिती नाही कारण का बाहेर पाऊस एकदम मुसळधार चालू आहे आणि त्याच्यात आपण टेस्ट करणार आहेत. मस्त गरमागरम लावरी घेतली आपण. पाहू शकता. लावरी मस्तच झाली आहे. म्हणजे सांगितल्याप्रमाणे मला लावरी कुठे गेल्यानंतर आवडते. इथे सुद्धा मसाल्याला जी टेस्ट आहे ना अप्रतिम आहे. त्याच्यामुळे ही लावरी खूप छान लागते. आता फ्राय अंडा. फ्राय अंडा आपण जसं खातो रेग्युलर तसंच आहे. लावरी मस्त लागते.
मित्रांनो, मी माझ्या भावाच्या मुलाला सुद्धा म्हणजे अर्णवला सुद्धा टेस्ट करायला सांगतोय. त्याला घेता येत नाही, आपण त्याला वाढून देऊया. टेस्ट करून सांग मला कशी झाली. आता अर्णव सुद्धा सांगणार आहे टेस्ट करून. चिकन कसं लागतंय बघ. तू मसाला टेस्ट केलास, घेतली का मसाला? त्याच्यामध्ये चिकन होतं, आवडला? पहिल्यांदा खातो का लावरी? पहिल्यांदा. मित्रांनो, आता अंडा करीची रेसिपी आपण पाहणार आहे. थोडंसं पहिले तेल टाकायचं, थोडंसं लसूण, त्याच्यामध्ये कांदा मसाला केलेला आपण, कांदा टमाटा आणि कढीपत्ता टाकून हलका तयार. त्याच्यानंतर आता लसूणची पेस्ट टाकायची, गॅस स्लो ठेवायची. त्याच्यानंतर आगरी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, चिकन मसाला पावडर, धनिया पावडर, हळदी पावडर यांचा उपयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आपण ती अंडी टाकलेली. आता गावठी मसाला घेऊन येतो. काला मसाल्याची पावडर आहे. त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी धनिया, सो मित्रांनो, अंडा मसाला एक कस्टमर आलेले आहेत. कस्टमरची अंडा थाली आहे. त्याच्यामध्ये एक बॉईल अंडा मसाला, फ्राय अंडा आणि भात, 2 भाकरी, कांदा लिंबू. पाहू शकता कस्टमर आलेले आहेत. मित्रांनो, गावरण तडकावरती गावरणची टेस्ट करण्यासाठी आलेली आहेत काही मंडळी आणि त्यांनी अंडा थाली घेतलेली आहे. त्यांच्याकडनं जाणून घेऊ कसं झाले आहे, कशी वाटली रेसिपी यांची. अंडा थाळी भारी मस्त आहे. हां, टेस्ट पण भारी आहे. तू हां, तुम्ही पहिल्यांदाच आम्ही इथं आलो. तुम्हाला आवडली टेस्ट? आवडली, एकदम भारी आहे. हां, टेस्ट वगैरे भारी आहे. भाकरी पण छान आहे, मऊ. अंडा हे काय आमलेटला पण तो भारी मस्त आहे. तुम्ही येणाऱ्या कस्टमरसाठी काय सांगाल इथे? मी सांगेन जरूर तुम्ही गावरान तडका MIDC रोडला आहे तर जरूर जा. ओके, धन्यवाद. कस्टमरची बोंबील फ्रायची रेसिपी आली, सो बघूया आपण. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, आगरी मसाला, याची पेस्ट आहे, लिंबू याची पेस्ट केलेली आहे. ती आपण बोंबीलवरती लावत आहे. बोंबीलला पूर्ण मसाला पूर्ण हे करून घ्यायचा. त्याच्यामध्ये मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे. पण हा मसाला का बनवून ठेवतो, हा फ्रीजमध्ये राहिला थोडा एकदम चव चांगली भेटते. ओके. आणि तसं डायरेक्ट बनवला तर चव भेटत नाही. मग हा मसाला बनवून ठेवायचा. त्याच्यानंतर आपण मिरची पावडर, मीठ आणि मसाला घेतलेला आहे. तवा फ्रायचा मसाला आहे, घरगुती मसाला. आणि तवा बोंबील फ्रायच्याच बाजूला चिलीचे पकोडे पाहू शकता. चिलीचे पकोडे सुद्धा होत आहेत, कारण इथे इव्हिनिंगला खूप रश असते, त्याच्यामुळे आतापासूनच तयारी होते.
तंदुरी वगैरे कधी खायची असेल तर भट्टीवरती संध्याकाळी तुम्हाला येऊन इथे आनंद लुटता येईल नॉनव्हेजचा.